या ठिकाणी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणारी पालखी आज या ठिकाणी लोणंदकडे जात आहे। तर आपल्या सोबत प्रस्थानचे ऍडव्होकेट उमा साहेब आहेत, आपण त्यांची चर्चा करणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत काय भावना आहे? खूप सर्व माऊली हे आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये श्री माऊलींचं स्नान घेत आहेत। सर्व माऊली भक्त हे अत्यंत खुश आहेत की एक मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वारकरी हे या वेळेची गेले अनेक दिवसापासून वाट पाहत होते। खऱ्या अर्थानं पुण्यामधून सातारला प्रवेश करत असताना नीरा नदीमध्ये श्री माऊलींचं स्नान असतं आणि याचा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष प्रसंग पाहावा यासाठी सर्व माऊली भक्त हे आतुर झालेले असतात। खरं पाहिलं तर अशी आख्यायिका आहे की पुण्यामधून सातारला जात असताना नदीमध्ये आपण निम्म क्षेत्र हे पुणे जिल्ह्याचं असतं आणि निम्म क्षेत्र हे सातारा जिल्ह्याचं असतं। त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातून आपण प्रवेश केल्यानंतर आपण नदी पात्रामध्ये नीरा नदीच्या पवित्र स्नानाकरता जात असतो। त्या ठिकाणी उद्देश एवढाच आहे की माऊलींना त्या ठिकाणी स्नान करून आपण सातारा जिल्ह्यामध्ये पदार्पण करतात। दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी वारकरी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, नक्की काय कारण आहे? दरवर्षीपेक्षा जवळजवळ 3 पट वारकरी हे जास्त प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ही वारकऱ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। आणि आपण जर पाहत असाल तर सर्वसामान्य पब्लिक देखील, मग पुणेकर असतील सातारकर असतील, हे मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये अगदी कोकणातून देखील अनेक मान्यवर माऊली भक्त उपस्थित आहेत। त्यामुळे आपल्याला ही वाढती संख्या दिसते आहे। शासनानेही चांगल्या उपाययोजना वारकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत। काय आपलं मत आहे, शासनाविषयी काय भावना आहेत? श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा प्रमुख विश्वस्त या नात्यानं मी महाराष्ट्र शासनाचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांचं सर्व मंत्रिमंडळ यांना मी धन्यवाद देतो की यावर्षी त्यांनी प्रत्येक जी काही दिंडी आहे त्याला 20,000 रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे। आणि हा पहिला उपक्रम की ज्या पालखी सोहळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब हे स्वतः उपस्थित होते, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब देखील या सोहळ्यामध्ये उपस्थित राहिले आणि माऊलींचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। खरोखर या माऊली भक्तांसाठी शासन हे तत्परतेनं सर्व सोयी सुविधा उपलब्ध देण्यासाठी तत्पर आहे आणि सर्व यंत्रणांनी खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। मी पुणे जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय कमिशनर साहेब, त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचं आणि सर्व डिपार्टमेंटचं खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी एक चांगली सोयी सुविधा माऊलींना उपलब्ध करून दिलेली आहे, सर्व भक्तांना उपलब्ध करून दिलेली आहे। तर आपण पाहिलं की या ठिकाणी उपमा साहेब जे ज्ञानेश्वर प्रस्थानचे प्रमुख होते, त्यांनी या ठिकाणी शासनाचा आभार मानलेला आहे। जे वारकऱ्यांसाठी त्यांनी स्कीम चालू केलेली आहे त्यासाठी त्यांनी शासनाचा आभार मानलेला आहे। कॅमेरामॅन सनी पटेल सह मी अक्षय थोरात, सातारा।